जळगावच्या बोदवडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। शेतकऱ्यांचा मका हा पाण्यात वाहून गेलाय। धोनखेडा परिसरात शेतीचं नुकसान झालेलं आहे। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांनी यावेळेस शासनाकडे मदतीची मागणीही केलेली आहे। जळगावमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचा मका पीक हे पूर्णतः वाहून गेलेलं आहे। अक्षरशः या शेतीला नदीचं स्वरूप आल्याचं आपण बघू शकतोय। तर जळगावच्या जामनेरमध्ये देखील पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचलंय। शेतात कापून ठेवलेला मका पाण्यात वाहून गेलाय। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। तर तिकडे बुलढाण्यातील मातोळ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मक्याचं पीक हे उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून पाऊस होतोय। रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झालाय आणि यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। मी सध्या मोताळा तालुक्यातील किनोळा गावामध्ये आहे आणि इथली जी परिस्थिती पाहिली आपण तर मक्याच्या शेतामध्ये सध्या उभा आहे मी आणि मक्याच्या शेतामध्ये जवळपास गुडघाभर एवढं पाणी साचलेलं आहे। जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, मोताळा या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस झालाय। सध्या पावसाचे दिवस जरी नसले तरी मात्र जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस असेल, सोयाबीनच्या गंजी लावलेल्या आहेत आणि मका जे पीक आहे त्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या मोताळा तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, मोताळा, बुलढाणा।